नमस्कार मित्रांनो, सेल्स ग्राफर चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की कंपनी कशाप्रकारे नवीन एम्प्लॉईची सॅलरी मॅनिपुलेट करते किंवा नवीन एम्प्लॉईला जॉईन करतेवेळी कोणत्या गोष्टींवरती लक्ष ठेवलं पाहिजे. कारण सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सॅलरी. आपण ज्या गोष्टीसाठी काम करतो किंवा प्रत्येक व्यक्ती ही त्या गोष्टीसाठी काम करते, म्हणजे सॅलरी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मग ती इंटरव्ह्यूच्या वेळी किंवा HR बरोबर शेवट राऊंडच्या वेळीच डिस्कस केली जाते. आणि अनुभव असलेल्या व्यक्तींना कसं आहे यामधली माहिती आहे, बट जे नवीन आहेत ते याच्यामध्ये मॅनिपुलेट होतात म्हणजे तुमच्याबरोबर काय अन्याय होतं असं नाही आहे. कारण कंपनीने पण एवढा खर्च करून ती HR टीम तिथे बसवलीच आहे की कंपनीची कॉस्टिंग वाचली पाहिजे म्हणून. प्रत्येकजण आपल्या बिझनेसचा प्रॉफिट रेशोज बघत असतो. त्याच्यामुळे तुमचं अन्याय झाला असा गोष्ट नाही आहे, पण तुम्हाला त्या गोष्टीची अवेअरनेस हवी की तुम्ही कशाप्रकारे तुमची सॅलरी व्यवस्थित पद्धतीने ग्रोथ करून घेऊ शकताय. त्याच्यामुळेच व्हिडिओ पूर्ण पहा. याच्यामध्ये आपण 3-4 टॉपिक कव्हर करणार आहे. पहिला म्हणजे व्हॉट इज द CTC, सेकंड वन इज व्हॉट इज ग्रॉस सॅलरी, थर्ड वन इज व्हॉट इज द नेट सॅलरी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेवटला नवीन कंपनी जॉईन करायच्या अगोदर कोणत्या गोष्टी ज्या पाहायला पाहिजेत त्या आपण डिस्कस करणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला पॉईंट आहे आपला आजचा व्हॉट इज CTC. CTCमध्ये सिम्पल भाषेमध्ये कॉस्ट टू कंपनी, म्हणजे एखादी कंपनीला एक एम्प्लॉईला जेवढा खर्च येतो तो म्हणजे कॉस्ट टू कंपनी होय. सिम्पल उदाहरण द्यायचं झालं तर समजा तुमच्या घरचा फ्रीज बिघडला आहे आणि तुम्ही फ्रीज मेकॅनिकला बोलवलेला आहे. एक पॉईंटवरून तुमच्या घरी यायला त्याला 1 तास लागत असेल आणि 1 तासाचं त्याने काम केलं असेल आणि जायला त्याला 1 तास लागत असेल, तर मेकॅनिकच्या हिशोबाने त्याने 3 तासाचं काम केलेलं आहे, पण तुमच्या हिशोबाने तुम्ही 1 तासाचंच काम केलेलं आहे. बस, म्हणजेच कंपनी हेच पाहते, एक मेकॅनिकच्या दृष्टिकोनातून त्याने जेवढा एक्सपेन्स केला आहे किंवा जेवढे तेवढा वेळ काम केलं आहे त्याच दृष्टिकोनातून कंपनीसुद्धा एक एम्प्लॉईला येणारा टोटल 1 आणि 1 रुपयाच्या हिशोबाने कॉस्ट टू कंपनी CTC मेन्शन करते. बाजूच्या इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता सगळ्या गोष्टी. आणि डेफिनेशन द्यायची झाली तरी पण तीच आहे की कंपनी टोटल तुमच्या एम्प्लॉयमेंटवरती जेवढा खर्च करते म्हणजेच CTC होय. मग त्याच्यामध्ये विविध गोष्टी कंपनी ॲड करते. तुम्ही पाहू शकता बाजूच्या इमेजमध्ये, म्हणजे बेसिक्स, अदर्स अलाउन्स, HRA, AHRA, कन्व्हिनियन्स, LTA. मी पुढे तुम्हाला सगळ्याच गोष्टी क्लिअर करणार आहे, पण इथे बघून घ्या. पार्ट A, पार्ट B, पार्ट C. A+B+C म्हणजेच बाजूच्या व्यक्तीचं CTC कंपनीने 7,96,000 म्हणजे पर मंथ 53,333 रुपये बनवलेलं आहे. बट या व्यक्तीला एवढे पैसे मिळतात का? तर नाही. म्हणजेच कंपनीला जो ॲडिशनल खर्च येणार आहे तो सुद्धा कंपनी त्याच्यामध्ये मेन्शन करते. एक एम्प्लॉईला येणारी सर्व कॉस्ट कंपनी ही CTCमध्ये मेन्शन करते. तर पाहू शकता तुम्ही, ग्रॉस सॅलरी, PF कंपनीच्या साईडून जो PF जमा केला जातो तो, मेडिक्लेम, ESI, ॲक्सिडेंटल पॉलिसी, इन्सेंटिव्ह, बोनस, ग्रॅज्युटी, या सर्व गोष्टी म्हणजे टोटल जेवढा एक्सपेन्स येईल एक व्यक्तीची सॅलरी करण्यासाठी किंवा एक व्यक्तीला हायर करण्यासाठी एंडपर्यंत, तो सर्व कंपनी CTCमध्ये मेन्शन करू शकते. ह्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही, ग्रॅज्युटी ही रिटायरमेंटनंतर मिळणार असते. 5 वर्ष ज्या व्यक्तीने काम केलं असेल त्याला ग्रॅज्युटी लागू होते, बट ती सुरुवातीपासूनच तुमच्या CTCमध्ये कंपनी मेन्शन करते. बोनस जो ॲन्युअली दिला जातो वर्षातून एकदा, तो सुद्धा तुमच्या CTCमध्ये मेन्शन केला जातो. इन्सेंटिव्ह जो तुम्ही तुमच्या टार्गेट्सनुसार मिळणार असतो किंवा तुमच्या अचिव्हमेंटनुसार मिळणार असतो आणि जो कमी जास्त होऊ शकतो, तरी पण कंपनी तो CTCमध्ये मेन्शन करते. मेडिक्लेम, ESI, ॲक्सिडेंटल पॉलिसी ही कंपनी एखाद्या इन्शुरन्स एजन्सीकडून बल्कमध्ये परचेस करते आणि ती तुम्हाला CTCमध्ये हायर व्हॅल्युएशन प्रीमियमवर दाखवली जाते. PF कंपनी साईडचा जो 12.5%, 12% XYZ जो असेल, कोविडमध्ये जो कमी झाला होता, बट तो 12.5%नेच तुमच्या CTCवरती दाखवला जातो. आणि ग्रॉस सॅलरीमध्ये काय असतं ते आपण तुम्हाला पुढे सांगणारच आहोत. अशा प्रकारे टोटल कंपनीला येणारी कॉस्ट म्हणजेच CTC होय. पुढचा पॉईंट आहे आपला, आपण बघणार आहोत जो म्हणजे महत्त्वाचा, म्हणजे आपली ग्रॉस सॅलरी म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं, जो पार्ट तुमच्या सॅलरी स्लिपवरती मेन्शन केला जातो तोच म्हणजेच ग्रॉस सॅलरी होय. थोडक्यात सांगायचं झालं तर तुमच्या सॅलरी स्लिपवरती आता बाजूच्याच इमेजमध्ये पाहून तुम्ही सांगू शकता 50,309 ही त्याची ग्रॉस सॅलरी आहे. म्हणजेच विदाऊट डिडक्शन ऑफ टॅक्स, प्रोफेशनल टॅक्स, इन्कम टॅक्स, वेलफेअर फंड आणि PF सुद्धा वजा करायच्या अगोदरची जी अमाऊंट कंपनी आपल्याला पे करते ती सॅलरी स्लिपवर मेन्शन असते. ती व्हॅल्यू म्हणजेच ग्रॉस सॅलरी होय. तर ग्रॉस सॅलरीमध्ये येणाऱ्या वस्तू आहेत बेसिक, HRA आणि सर्व प्रकारचे अलाउन्सेस. आता याच्यामध्ये पण कंपनी थोड्या प्रकारे मॅनिपुलेट करते. बेसिक जे कमी दाखवलं जातं तुमची सॅलरी वाढवण्यासाठी, मग तुम्हाला HRA आणि ऑल अलाउन्सेस वाढवले जातात. जसे तुम्ही बाजूच्या इमेजमध्ये पाहू शकता की या व्यक्तीचं बेसिक आहे ते
13,333 बट त्याची सॅलरी जी आहे ती ग्रॉस सॅलरी 50,000 आहे. म्हणजे बेसिक कमी दाखवून अलाउन्सेस जास्त दाखवले जात आहेत. त्याच्या पाठीमागे कारण आहे की पीएफ तुमच्या साईडून पण डिडक्ट होणारा पीएफ आणि कंपनीला भरावा लागणारा पण पीएफ याची व्हॅल्यू कमी व्हावी याच्यासाठी बेसिक ही कमी दाखवले जातात. पण गव्हर्नमेंटच्या आता नवीन रूलनुसार तुमच्या सॅलरीच्या 50% हे बेसिक असायला हवं. म्हणजेच नवीन नियमानुसार बेसिक तुमचे 25,200च्या वरती हवं. तर अशा प्रकारे ही ग्रॉस सॅलरी दिली जाते. तुम्ही खाली एक इमेज मी टाकत आहे सॅलरी स्लिपची, त्याच्यावरती तुम्ही बघू शकता. या इमेजमध्ये 34,435 ही त्याची ग्रॉस सॅलरी आहे. 34,435 ही या व्यक्तीची ग्रॉस सॅलरी आहे बिफोर टॅक्स डिडक्शन. बट पीएफ एम्प्लॉईज आणि प्रोफेशनल टॅक्स वजा केल्यानंतर या व्यक्तीच्या हातामध्ये किंवा याच्या अकाउंटवरती जी सॅलरी जमा झाली आहे ती आहे 31,845. म्हणजे CTC आणि ग्रॉस सॅलरीमध्ये फरक आहे. तुम्ही बाजूच्या इमेजमध्ये ते पाहू शकताय. CTCमध्ये मंथली सॅलरी 53,333 आहे, बट त्याची ग्रॉस सॅलरी 50,000 आहे आणि त्याची इन हँड सॅलरी याच्यामध्ये पीएफ डिडक्ट केल्यानंतर 48,000च्या आसपास होईल. त्याचप्रकारे सॅलरी स्लिपमध्ये जी व्हॅल्यू आहे ती 34,435 ही त्याची ग्रॉस सॅलरी आहे. मग नेट पेएबल सॅलरी म्हणजे आता थोडक्यात तुम्हाला हा विषय समजलाच असेल. नेट सॅलरी म्हणजे काय, तरी पण तुम्हाला सांगायचा मी प्रयत्न करतो माझ्या पद्धतीने सिंपल भाषेमध्ये ॲज इट इज, की जी अमाऊंट तुमच्या खात्यावरती जमा होते ज्याचा मेसेज पाहिल्यानंतर तुम्ही अतिशय आनंदित होतात आणि प्रत्येक व्यक्ती ही त्याच गोष्टीची वाट पाहत असते. तो क्रेडिटेडचा मेसेज म्हणजेच तुमची नेट सॅलरी होय. तर आता या सर्व पॉईंटमध्ये आपण काय पाहिलेलं आहे मित्रांनो, की CTC म्हणजे काय, जी कंपनी टोटल येणारी व्हॅल्यू आहे, एक व्यक्तीला येणारा खर्च आहे सर्व इन्क्लूड गोष्टीसोबत जो असते म्हणजे CTC होय. दुसरा पॉईंट आपण समजलो की ग्रॉस सॅलरी म्हणजे काय. ग्रॉस सॅलरी म्हणजेच आपले बेसिक HRA आणि अलाउन्सेस ही सॅलरी जी बनवली जाते ती म्हणजे ग्रॉस सॅलरी होय. आणि व्हॉट इज द नेट सॅलरी म्हणजे जी तुमच्या अकाउंटवरती क्रेडिट होते ती सॅलरी म्हणजे नेट सॅलरी होय. मग ज्या नवीन लोक इंटरव्ह्यूला जातात किंवा या लोकांना 10% 20% जे हाईक मागतात किंवा इन्क्रीमेंट मागतात समोरच्या कंपनीकडे, त्यावेळी हे CTCवरतीच हाईक देऊन मॅन्युप्युलेट केले जातात. त्याच्यामुळे कधीही कंपनी चेंज करताना किंवा नवीन कंपनी जॉईन करताना तुमच्या ऑफर लेटरवरती पाहायच्या गोष्टी आहेत, तुमच्या ॲनेक्सवरती ह्या गोष्टी पाहणे गरजेचं आहे की तुम्हाला तुमच्या नेट सॅलरीवरती किती ग्रोथ मिळाली आहे, ग्रॉस सॅलरीवरती किती मिळाली आणि CTCवरती किती मिळाली आहे. आशा करतो इथून पुढे या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो कराल आणि कंपनी चेंज करायच्या अगोदरच्या ज्या स्टेप्स आहेत किंवा नवीन कंपनी जॉईन करायच्या अगोदर किंवा कंपनी जॉईन केल्यानंतरचे जे सेफ्टी रूल्स आहेत ते मी वरच्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत, ते सुद्धा जाऊन तुम्ही पाहू शकता. आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक सबस्क्राईब आणि लाईक मला आणखीन मोटिवेट करतो तुम्हाला आणखीन डीप कंटेंट देण्यासाठी. थँक्यू.